नमस्कार माऊली. नमस्कार माऊली. कोणत्याही कसोटीच्या क्षणी आपलं मन काय विचार करतं आणि काय निर्णय घेतं याच्यावरच आपलं चारित्र्य अवलंबून असतं. पण आपण जर असत्याचा खोटेपणाचा आधार घेतला तर तो दिवा विझून जायला विलंब लागत नाही. माऊली, त्याच अंधकारात आपली लक्ष्मी देवी केव्हा नाहीशी होईल याकडे आपलं लक्षच जाणार नाही. थांबा. घे. महाराज, हे काय करताय आवं? अरे तूच म्हणाला होतास ना, नदी पलीकडे जायचा मोबदला 4 मोहरा म्हणून. त्याच देतोय तुला. आता हाय का? म्हणजे हे समजा मी पैशासाठी केलं वय? अव त्या निमित्तानं मला आमच्या महाराजांचं दर्शन झालं. हे बघ, हा तुझा चांगुलपणा आहे. आणि तुझा चांगुलपणा आणि व्यावहारिक आयुष्य हे एकमेकांच्या पासून लांब ठेवणं हेच जास्त इष्ट आहे. हे तुझे कष्टाचे धन आहे. यावर तुझा अधिकार आहे. घे. किती तो विलंब. मी अधीर झाले आहे माझ्या पुत्रीच्या घरी जाण्यासाठी, पुन्हा तेच ऐश्वर्य अनुभवण्यासाठी. पण अद्याप महाराजांचा काही पत्ता नाही. कदाचित असे असावे की महाराज तिथेच थांबले असतील आणि एखादा सैनिक येत असेल निरोप घेऊन. श्यामबालाने मला तिच्या महाली बोलवले आहे म्हणून. चंद्रिके. महाराज, तुम्ही जे सांगणार आहात ते ऐकण्यासाठी मी आतुर आहे. सांगा, बोला महाराज. अगं बाई, माझ्या अगदी मनात आले होते की आज एखादा सैनिक शुभवार्ता घेऊन येणार म्हणून. मी तुझा अत्यंत आभारी आहे. राजाज्ञा म्हणून तू मला इथपर्यंत सोडायला आलास. आयुष्यात संधी मिळालीच तर तुझे हे उपकार मी नक्की फेडेन. अहो अहो, तो काही न सांगताच निघून गेला. अहो थांबवा त्याला. चंद्रिके, शांत हो. तुझ्या सर्व शंकांचे समाधान माझ्याकडे आहे. त्याआधी हे बघ. काय आहे हे? सुवर्ण मुद्रा आणि अलंकार. पुत्र मालाधर याने अतिशय आग्रह करून जाताना हा कलश माझ्या हाती दिला. मी त्याचा हट्ट मोडू शकलो नाही. ह्याचेच भय होते मला. माझी अपेक्षा होती त्यांच्या घरात प्रवेश करण्याची, आणि त्यांनी काय दिले? हे टीचभर सुवर्ण मुद्रा आणि अलंकार. अगं, असे काय बोलत आहेस? त्यांनी मोठ्या मनाने आपल्याला सहाय्य केले. त्याचा आनंदाने स्वीकार नको का करायला? असो, निदान या सुवर्ण मुद्रांनी आपले जीवन सुखकर तरी होईल. बघूया तरी किती धन पाठवले आहे पुत्रीने. मला थोडे पाणी मिळेल का? काय म्हणावे या नीच प्रवृत्तीला? काय झाले चंद्रिके? इतकी क्रोधित का झालीस?
अपमान, घोर अपमान केलाय माझ्या पुत्रीने. तिला मी जन्म दिला, तिच्यासाठी एवढे कष्ट सोसले, त्याची ही फलश्रुती. स्वतःच्या माता पितांना अशी वागणूक देण्या इतकी उन्मत्त झाली ही. ते काही नाही, या सगळ्याचा जाब मी स्वतः तिला विचारेन. चंद्रिके, चंद्रिके. हे देवी माते, आजच्या या दिनाची तुझ्या पूजनासाठी किती आतुर झाले होते मी. कधी हे मार्गशीर्ष मासातील गुरुवार येतील आणि तुझे व्रत धरेन असे झाले होते मला. संपूर्ण पूजनाची तयारी झाली आहे, लवकरच पूजेस प्रारंभ होईल. माते, मला असे वाटते आहे की आज नक्कीच काहीतरी शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे आणि ती ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. महाराणी, महाराणी, प्रणाम महाराणी. आपल्या मातोश्रींचे आगमन झाले आहे. काय? माता आली आहे? तिच्या स्वागताची तयारी कर आणि तिला माझ्या कक्षात घेऊन जा. आणि हो, तिच्या जलपानाची सुद्धा व्यवस्था कर. जा. हो महाराणी. एवढा भव्य महाल तुमचा, एवढे महान साम्राज्य, आणि ही अशी दरिद्री लक्षणे. तुमच्या महाराणीची माता आहे मी, राजमाता, आणि अशा मान्यवरांना तुम्ही रौप्य धातूच्या पेल्यात जलपान देता. हा माझा अपमान आहे. आजन्म केवळ सुवर्ण धातूसह सख्य केलीये मी, आणि ही अशी भणंग दरिद्री वागणूक मिळेल तेही माझ्या पुत्रीच्या घरी, याची मी कल्पना देखील केली नव्हती. माते, 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 कधी आलीस तू? अगं, किती दिवसांनी भेटलीस तू. आणि येण्यापूर्वी तू कळवले का नाही? पालखीची सोय तरी केली असती मी. मी तुझीच प्रतीक्षा करत होते, आणि तसेही आधी कळवले असते तर तुझ्या चेहऱ्यावरील हा आनंद मला पाहता आला असता का? तेही आहे म्हणा. माते, तू अगदी सुमुहूर्तावर आली आहे. आज मार्गशीर्ष मासातील देवीची पूजा आहे आणि तूही इथे आहेस, त्यानेच माझा आनंद द्विगुणित झाला आहे. चल, पूजा करूया. शांबाला, अगं तू चल तर. माते, पुरे कर शांबाला. अति झाला तुझा हा नीच खेळ आणि प्रेमाचे खोटे नाट्य. प्रेमाचे खोटे नाट्य? नाहीतर काय म्हणावे. आव तर असा आणतेस जसा किती जीव आहे माझ्यावर, आणि वर्तणूक अशी की मेल्याहून मेल्यासारखे वाटावे. माते, तुझे हे असे विचार आहेत माझ्याबद्दल? अगं, अशी काय दुष्ट वागली आहे मी? म्हणजे तुला माझ्या मुखातूनच ऐकायची आहे काय मुक्ताफळे उधळलीयस तू ते? मग सांग, त्या कलशातून अंगार खडक का पाठवलेस? अंगार खडक? नाही माते, काहीतरी चुकते आहे. अगं, मी तर सुवर्ण मुद्राच पाठवल्या होत्या. मी खरंच बोलते माते. सारे काही ध्यानात येते माझ्या. तुला तुझ्या मातेची कुचेष्टा करायची आहे, तिला अधिकाधिक क्लेश द्यायचा आहे, म्हणून तर अशी वागतीयस तू. तुला अहंकार झाला आहे तुझ्या या व्रताचा. तुला असे वाटू लागले की लक्ष्मी तुझ्यावर सदैव प्रसन्न आहे, म्हणून तर तुझ्या मनाला येईल तसे तू वागू लागलीयस. नाही माते, तुझा निश्चितच अपसमज झाला आहे. त्यावर आता एकच उपाय. ज्या व्रतामुळे तू माझा अपमान केला आहेस त्या लक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना करून तिचा संहार.
होते. ही केवळ धनाची नाही तर ममतेची देखील देवी आहे, जिने मला दृष्टांत देऊन दाखवले की गतजन्मी मी तिचे व्रत केले होते. आपल्या प्रासादात आलेली ती वृद्ध स्त्री इतर कोणी नसून साक्षात लक्ष्मी माताच होती. गेल्या जन्माच्या व्रताची पुण्याई म्हणून तुला आज ही सुबत्ता लाभली आहे, परंतु माझा असा अपमान करून तू ती पुण्याई नष्ट केली आहे. आणि जसे तिने सांगितले होते अगदी तंतोतंत तसेच घडले. ऐश्वर्यात लोळण घेणारी मी आज अन्नान्नदश होऊन जगतेय. वाऱ्याने धूळ उडून जावी तसे सगळे ऐश्वर्य उडून गेले. आणि या सगळ्यास मीच कारणीभूत आहे. केवळ मीच कारणीभूत आहे. माते शांत हो. एक लक्षात घे, देवी महालक्ष्मी सुद्धा एक स्त्रीच आहे आणि तिच्यात सुद्धा मातृत्वाचा ममतेचा साठा आहे. ती कोणाचेही वाईट चिंतित नाही. तिने हा खेळ मांडला केवळ तुला याचा सद्भाव व्हावा म्हणून. आणि माते, हे ऐश्वर्य काय आहे ग? आज उडाले, उद्या ते परत येईनच. आणि महत्वाचे हे आहे की कितीही बिकट परिस्थिती अथवा चांगली परिस्थिती आली तरी देवीला किंवा तिच्या व्रताला विसरता उपयोगी नाही. माते, आजपासून देवीचे व्रत यथासांगपणे पार पाडू, निर्धार करू, नियमित हे व्रत पालन करू व तिचे पूजन करू. पुत्री, आयुष्यात असा एक क्षण येतोच जेव्हा आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते. आपण केलेले अपवर्तन, आपला गर्व सारे काही गळून पडते आणि देवी आपल्याला आपले स्थान दाखवून देते. होय माते, केवळ देवी महालक्ष्मीच आहे. तिने कधीच कोणाचे वाईट चिंतले नाही. म्हणूनच तुला झालेली उपरती तुझ्या सत्कार्याची परिणिती आहे. आता केवळ एकच प्रार्थना आहे, महाराजांना त्यांचे मानाचे स्थान सत्वर परत मिळो. महाराणी, महाराज मालाधर यांचे आगमन झाले आहे. स्वामी आले देखील. माते, तुला भेटून त्यांना अतीव आनंद होणार आहे आणि माझे मन मला सांगतच होते की तुमची भेट नक्की होणार. चल. स्वामी. प्रणाम मातोश्री. मातोश्री, श्यामबाला, आम्ही आपल्यासाठी एक अमूल्य भेट आणली आहे. भेट म्हणजे? पिताश्री, महाराज, महाराज, हे काय म्हणावे? हे स्वप्न तर नाही ना? नाही चंद्रिके, हे सत्यच आहे. हे केवळ आपला पुत्र मालाधर याच्यामुळे शक्य झाले आहे.
पुत्र मालाधरने योजना आखली, प्राग्यसेनवर हल्ला चढविला आणि त्याला पाय उतार करावयास भाग पडले. पुत्र मालाधर, आमच्यासाठी तू जे केले आहेस ते आजपर्यंत कोणीही केले नव्हते. मी तुझा अत्यंत आभारी आहे. नाही पिताश्री, श्यामबालाची पुण्य व देवी महालक्ष्मीचे आशीर्वाद ह्यामुळे सर्व काही पूर्ववत झाले आहे. त्यामुळेच आपणास आपले राज्य, पद, मान सारे काही परत मिळाले आहे. महाराणी, चला, आपला प्रासाद, तेथील आभूषणे सर्व काही आपली वाट पाहत आहे. नाही स्वामी, आजपर्यंत लक्ष्मीचा खूप अपमान केला. आता यापुढे आदरपूर्वक तिचा सन्मान करणे, मनोभावे ते व्रत पूर्ण करणे, हेच माझे ध्येय आहे. मंडळी, कोणतंही व्रत हे व्यवहार म्हणून केलं जाऊ नये. त्या व्रतामुळे जी ऊर्जा मिळते, जी शक्ती मिळते, त्याचा उपयोग आपलं कार्य संपन्न करण्यासाठी, आपलं मनातलं इप्सित पूर्ण करण्यासाठी केला पाहिजे. हेच शास्त्र आहे, हेच अध्यात्म आहे. भगवंत आपली अत्यंत कठोर अशी कसोटी घेतो आणि त्यातून तरण्याचं बळ देखील देतो. जगात जेव्हा जेव्हा आपण आपल्या सचोटीच्या मार्गावरून दूर जाऊ, तेव्हा भगवंत आपल्याला ताळ्यावर आणतीलच. कुठल्याही रूपात येऊन ते दृष्टांत देतील. तेव्हा आपण हे लक्षात ठेवावे की उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.